जवळीची माऊली येत्या आज या प्रचाराच्या सभेसाठी उभे राहिलेली सर्व उमेदवार आपल्या जीवाभावाची मंडळी यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आपले बाबेराजे येतात. समोर यावं. आदरणीय ज्ञानदेव रांजणे साहेब यांना विनंती आहे, आपण कृपया समोर या. आदरणीय बाबाराजे विचार मंचाचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं. आदरणीय महाराज साहेबांच्या शुभ हस्ते तथा जवळचे पूर्व आमदार सन्माननीय सदाभाऊ सपकाळ यांचे शुभ हस्ते, जवळचे वैभव सन्मान यांचे शुभ हस्ते तथा आजचे आपल्या सन्माननीय उमेदवार आदरणीय अर्चना पानसा भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय महाराज साहेबांचा सन्मान आपल्याला करायचा. आपल्या शुभापाशी पोटी फिरणारा माझा राजा याचा सन्मान आज होणं गरजेचं आहे आणि म्हणून जोरदार हात उंचावून टाळी वाजवूया महाराज साहेबांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज के. यानंतर सन्माननीय सन्मान करतो आहोत आदरणीय तुकाराम तात्या या पुढे या. एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. पूर्व आमदार सदाभाऊ सपकाळ यांचा सन्मान पार पडतोय. बी पेरलं रोप वाढणं अशी वेळ भरण्याची, नवी आशा नवी दिशा क्षितिज गाठण्याची आदरणीय ज्ञानदेव रांजणे साहेबांचा सपा. माननीय संतोषजी बैलकर, ही सर्व सरपंच मंडळी, विठ्ठलजी इंगुळकर, आदरणीय अशोकजी रवले पाटील, सन्माननीय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, आमचं दैवत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आदरणीय महाराज साहेब, आपल्या जावलीचे माजी आमदार सन्माननीय सदाभाऊ सपकाळ, आपल्या विभागाचे नेते आदरणीय विजयप्पा, आदरणीय आपल्या जावली बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलरावजी देशमुख, शिवसह्याद्री परिवाराचे प्रमुख आपल्या पटकडीचे चेअरमन आदरणीय भरतजी पिंपळे साहेब, आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार अर्चना ज्ञानदेव रांजणे आणि पंचायत समितीच्या उमेदवार पुष्पाताई जगन्नाथ चिकणे, व्यासपीठावर अतिशय सन्माननीय मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं 2 तास होऊन सुद्धा आपण वाट बघणारी सगळी सन्माननीय आदरणीय महाराज साहेबांच्या आपल्या सगळ्यांच्या जीवाभावाची माणसं आणि सन्माननीय पत्रकार बंधू, खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू झाली. या ठिकाणी माते पंचक्रोशी पासून आमच्या सायळी धनकवळीपर्यंत आणि आमच्या पठारी विभागातील सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी फार वेळ घेत नाही, महाराज साहेबांना आपल्याला वेळ द्यायचा आहे. परत पुढची सभा आपली मांडवली मावशीमध्ये एक छलान सुद्धा आपल्या या 21 गावामध्ये नांदणारी मंडळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी उमेदवारीच्या रूपानं नातं होतं सांगून आपल्या सगळ्यांच्या दारात येत आहेत. माझी एकच विनंती आहे सगळ्यांना, आपण समोर उभं राहून एकच त्यांना प्रश्न विचारा, गप्पा मारायच्या नाही. जे आदरणीय आमच्या महाराज साहेबांनी केलंय त्या महाराज साहेबांच्या विकासाच्या जोरावर आमच्या महाराज साहेबांचे 2 उमेदवार उभे आहेत आणि दोन्ही उमेदवारांना कमळाच्या समोरचं बटन दाबून आम्ही प्रचंड बहुमताने विजय करणार आहे. हे एवढ्यासाठीच घड्याळाची तुतारीची होती, तुतारीची मशालीची होती आणि मशालीची बाणावरी होती. सगळ्या पार्टीचं कोलॅबरेशन करून आदरणीय महाराज साहेबांच्या आपल्या सैनिकांना अडवण्याचा प्रयत्न चालू आहे. आता मला एक गोष्ट सांगा, शक्य आहे का आपण 21 गावातले सगळे सन्माननीय मतदार बंधू भगिनी, मी सगळ्यांना विनंती करतो या निमित्तानं, आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली, आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये कायम स्वरूपी 12 महिने आणि 24 तास जनतेशी कनेक्टिव्हिटी असणारे आदरणीय आपले
महाराज साहेब आहेत. आणि मग छोट्या छोट्या गावामधून नात्याबत्याचं राजकारण सांगायचं. बरं, त्याच्यापेक्षा सुद्धा कळस असा, खालचं मला द्या, वरचं कुणालाही द्या, असल्या प्रकारचा कुठल्याही प्रकारचा त्या लोकांचा आगाऊपणा खपवून घ्यायचा नाही. महाराज साहेबांचे उमेदवार आदरणीय पुष्पाताई आणि अर्चनाताई रांजणे, जे मतदान होईल त्या आदरणीय महाराज साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाला आपण निश्चितपणानं येत्या 7 तारखेला कराल एवढंच बोलतो. महाराज साहेबांचं म्हणजे बिझी शेड्यूल असल्यामुळं मी सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्यांनी उमेदवारी मागितली होती, पण उमेदवारी दिल्यानंतर पक्षाबरोबर ज्या सगळ्या माझ्या भगिनी ताकदीनं उभा राहिल्या, त्यात आपल्या इच्छुक उमेदवार लक्ष्मी चिकणे गांजे, त्याचबरोबर आपल्या करंदीच्या रुपालीताई, शारदा चिकणे गांजे, ललिता देशमुख, शकुंतला बिलारेताई आणि आपल्या गावच्या भाजपच्या कार्यकर्त्या संगीता वेंदे आणि उपस्थित सर्वच बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, मगाशी केळंब्याला मी होतो आणि तिथं आमची छोटी गँग सगळी समोर बसली आहे आणि तिथं पण माझं सगळ्या अशा छोट्या मुलांनी जोरात स्वागत केलं. तर मी तिथं पण सांगितलं, म्हटलं अजून एक पंचवार्षिक माझी फिक्स झालेली आणि पुढचं मतदान म्हणजे आता तरी माझ्या प्रेमात आहे, पुढचा विषय पुढं. त्यामुळं भास्करनं काही जरी बातम्या माझ्या लिहिल्या तरी माझे मतदारांची वोट बँक जी आहे ती माझी पुढच्या निवडणुकीची फायनल आहे. सगळी इथं उपस्थित असणारा माझा बालमित्रांचा चमू, त्यांचा पण या ठिकाणी उल्लेख करतो. पण गमतीचा भाग आपण सोडू. आज आपण सगळेजण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इथे एकत्र आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही निवडणूक आपण लढवतोय. आपल्या सर्वांचं बहुमोल असं मतदान आमच्या भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मिळावं ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे आणि ती विनंती करायला मी आज आपल्यापर्यंत इथं आलोय. आपण आमदार म्हणून माझ्यावर विश्वास टाकला, मला तिसऱ्यांदा या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून दिलं. तुमच्या प्रेमानं, तुमच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर आई काळेश्वरीच्या आशीर्वादानं मी आमदार तर झालोच, पण त्यात आपला आशीर्वाद आणि देवीचा आशीर्वाद एवढा होता की त्या आमदारकीतनं मला मंत्रिपद पण मिळालं ही वस्तुस्थिती आहे. आणि आज राज्यामध्ये त्याचा उल्लेख भाऊंनी केला की आज कॅबिनेट मंत्री त्यात देवेंद्र फडणवीसांनी अगदी महाराष्ट्रातलं 3 नंबरचं किंवा 4 नंबरचं आपण म्हणू एवढं मोठं खातं सार्वजनिक बांधकाम विभागाचं मला दिलं. आणि मी मगाशी केळंब्यात पण सांगितलं आणि आज आपल्याला पण सगळ्यांना पहिलं तर तेच सांगू इच्छितो की आज माझं जे काही वलय आहे, आज माझं जे काही मंत्रीपद आहे, माझी आमदारकी जी आहे किंवा आज मंत्री म्हणून राज्यात जे मला फिरायला मिळतं, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मला जायला मिळतं, तिथं कामं, तिथली परिस्थिती, सामाजिक तिथली परिस्थिती काय, लोक कशी आहेत, तिथले रीतिरिवाज काय आहेत, अनेक गोष्टी दौरे करत असताना बघायला मिळतात. अनेक नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. काही चांगल्या गोष्टी त्या शहरांमधल्या, त्या गावांमधल्या बघायला मिळतात. आपल्या इकडं काय, तिकडं काय ह्याची तुलना करता येते की आपण कुठं कमी आहे, आपला भाग कुठं कमी आहे आणि ही जर काम तिथं होऊ शकतं तर मग आपल्याकडे का होऊ शकत नाही, अशा सर्व गोष्टी बघायला मिळतात. आणि हे सगळं जे आहे हे तुम्हा समोर बसलेल्यांमुळं, मतदारांमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे हे लक्षात ठेवा. आज माझं पद, माझं वलय, माझी ताकद, माझं जे काही माझं अवतीभोवती जे आहे हे सगळं जे आहे हे सगळं तुम्हाला अर्पण आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि म्हणून तुमच्या विश्वासानं, तुमच्या ताकदीमुळं आज या पदावर मी काम करतोय, कायम काम करत राहीन. आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जावळीसाठी, आपल्या मतदारसंघासाठी ज्या विकास योजना करायच्या, जी कामं करायची, रस्ते असू दे, समाज मंदिर असू दे, ग्रामपंचायती असू दे, स्मशानभूमी असू दे
किंवा अगदी बोंडारवाडी धरणाचा प्रकल्प आपल्या तालुक्याचा असू दे, या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्यामध्ये आणल्याशिवाय आम्ही कुणीही गप्प बसणार नाही, हे आपल्या सर्वांना मला सांगायचं हे आपण लक्षात ठेवावं. आज निवडणूक आहे, विरोधक तर असणार, विरोधक फिरतात, भेटतात, सांगतात. मगाशी चंदूनं जे सांगितले की पावणे रावळ्यांचं आता हवाला देऊन विरोधक यायला लागलेत, पण शेवटी आपण एक विचार केला पाहिजे की आतापर्यंत जी लोक आपल्या समोर मतं मागायला येतात त्यातल्या कुणी आपल्या गावासाठी, आपल्या पंचक्रोशीसाठी काय केलेलं आहे याचा कुठेतरी विचार आपण सगळ्यांनी मतदार म्हणून करणं गरजेचं आहे. आज हे विरोधक जे येतात यांचं फक्त एकच आहे की मतं द्या, आम्हाला निवडून द्या, आम्हाला सत्तेत पाठवा, आम्हाला तिथं बसवा. या पलीकडं केलंय काय, करणार काय ह्याचं काही एक नियोजन या विरोधी पक्षाकडे किंवा विरोधकांकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज काही लोक म्हणजे आपण सगळेजण स्थानिक आहे, आता काही लोक मुंबईमध्ये उभा राहतात, परत इकडे येऊन आपल्याला तत्वज्ञान शिकवतात. म्हणजे थोडं आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आम्ही इकडे काम करतोय, आम्ही वेळ देतोय, आम्ही लोकांमध्ये आहे, लोकांच्या अडीअडचणीला, गावाच्या समस्या आल्या, काही प्रश्न उभा राहिला, अगदी पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार ऑफिस असेल, कुठं पण काही विषय आला तर ते प्रश्न सुटले पाहिजेत. त्या सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण इथं म्हणजे दिवस रात्र इथल्या स्थानिक आपल्या लोकांबरोबर असतो. पण कोणीतरी मुंबईवरनं पुढारी म्हणून यायचं, जरा कडक कपडे घालायचे आणि भागामध्ये काहीतरी तत्वज्ञान शिकवायचं, ही जरा मला वाटतंय पद्धत राजकारणाची बरोबर नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून अशा लोकांना आपण कुठेतरी ओळखलं पाहिजे, ह्यांची खरी म्हणजे नीती काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त मतं, सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून स्वतःला काय जे काय ते मजा करायची हे यांचं धोरण आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आज ज्या काळेश्वरी देवीच्या म्हणजे प्रांगणामध्ये आपण सगळेजण आहोत, या देवस्थानला आज आपण ब वर्ग दर्जा हा आपला झालेला आहे, त्याबद्दल कुठलीच काही अडचण राहिलेली नाही. कारण शेवटी या देवस्थानला ब वर्ग दर्जा देणारे आपल्याच पक्षाचे मंत्री जयकुमार गोरे आहेत. तो दुसऱ्या कोणाकडे आपल्याला काही सांगायला जायचं नाही, मागायला जायचं नाही. त्यामुळं आता कोण येऊन म्हणतोय अ वर्ग देतो, नशीब अच्या आधी आणि काय नाहीये, म्हणजे अ ब कडच आहे, बरं आहे. नाहीतर आता इलेक्शन मध्ये ब झालं, अच्या पेक्षा आणि काय असतं तरी तो तुम्हाला काहीतरी देतो म्हणून सांगून गेला असता. तेव्हा अशा पद्धतीने निवडणूक आली हे देतो ते देतो, पण दिलं काय हे बघा, आपल्यासाठी केलंय का? आता चंदूने सांगितलं इथला आपला ब्रिज आपण केला. आज आपल्या एवढ्या प्रामुख्याने कुसुंबी हे या विभागातलं मोठं गाव आहे, एवढ्या आपल्या वाड्यात, आज प्रत्येक वाड्यांमध्ये विकास कामं आपण तिथल्या लोकांच्या, स्थानिकांच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण केली. आज आपला सातारा तालुक्याच्या हद्दीपासून येणारा रस्ता, या रस्त्याचं काम आपण पूर्ण केलं. आता तर आपण पुढे जाऊन हे करतोय. आता या रस्त्याचं आपण हा जसा कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे, ह्याची थोडी रुंदी जास्त आहे, म्हणजे हॅम मध्ये असल्यामुळं थोडं जास्त रुंदीचा रस्ता आहे. पण ह्या पद्धतीनंच, एवढी रुंदी नाही पण या पद्धतीनंच कॉन्क्रीटचा रस्ता आता आपण वेळेकामतीपासून कुसुंबीपर्यंत आता मार्च महिन्यामध्ये त्याचं काम आपण सुरू करणार आहे. आणि आता कशासाठी तर रस्ते आपले जे आहेत ते कमीत कमी 15-20 वर्ष टिकले पाहिजेत, त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. आणि कॉन्क्रीट जे आहे हे पावसाला जे आहे ते टिकतं, पावसाला जे आहे ते खड्डे त्याला पडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आपण एक नवीन प्रस्ताव दिलेला आहे की भाऊ आपण मेळा महाट ब्रिज यापूर्वी केला आणि एक दुसरा अजून या आपल्या कन्नडच्या जलाशयावर ब्रिज असावा म्हणून आपण एक सर्वे चालू केला. आणि भाऊ लवकरच आपण रिटकवली ते काळोशी हा पूल सुद्धा आता आपण करतोय की ज्या ह्याच्यामुळं म्हणजे कुठनं पण आपल्याला जायचं म्हटलं तरी आपल्याला वाहतुकीसाठी पर्याय हे वेगळे वेगळे असावेत, हा प्रयत्न याच्या माध्यमातून आहे. आज एवढं मोठं जे हॅम मधलं काम चालू आहे त्याच्यामुळं आता नवीन महाबळेश्वर जो प्रकल्प आपल्या इथं सगळा झालेला आहे, आपला सगळा तालुका, सगळा भाग आपण नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये गेलोय. आज नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून आपला राजमार्गाने हा परिसर जो आहे
महाबळेश्वरला जे येणारे पर्यटक आहेत ते या परिसरामध्ये आले पाहिजे. तिथं जे महाबळेश्वरवर एकदम पर्यटकांचा लोड येतो, एकदम जे बोजा येतो तो थोडा विखुरला जावा, थोडा बाकीच्या गावांना पण त्या पर्यटकांच्या मुळे चार पैसे तिथली सुद्धा अर्थकारण जे आहे ते तिथलं सुद्धा चालावं, हा शासनाचा खऱ्या अर्थानं या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या मागचा उद्देश आहे, आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी हा जो आपला रस्ता हे पाचवड, कुडाळ, मेढा असं कुसुंबी मार्गे जो कोकणात जाणार आहे, ह्या रस्ता ह्याच्यामुळं पर्यटकांना आपल्यापर्यंत आणणं हे या रस्ता पूर्ण झाल्यानंतर होणारी ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं बापून जे त्याच्या ह्याच्यात सांगितलं की आपल्या इथं अर्थकारण जे आहे ते टुरिझमच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून जे आहे हे कुठेतरी चालू होणार आहे. आज तिथं मुलांना इथल्या इथं हॉटेल, त्याचबरोबर अॅग्रो टुरिझम वगैरे असे अनेक प्रकल्प आहेत जे आपण करू शकतो. ते कुठेतरी चार पैसे इथं त्या माध्यमातून आपले उभे राहणार आहेत, ही वस्तुस्थिती हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण अशा पद्धतीनं नियोजन करतोय की उद्याच्या काळात आपली जी मुलं आज मुंबईला जातात उद्योगासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, ही याच ठिकाणी राहावीत. आज माथाडी म्हणून आपल्या तालुक्याला एक माथाडींची ओळख आहे. पण आता सगळ्यांना इथं माहित आहे की माथाडी जे पूर्वी माथाडींचं एक वलय होतं किंवा माथाडींची जी पूर्वी ताकद होती ती आता मुंबईमध्ये राहिलेली नाही. आज कायदा जो आहे हा माथाडींच्या विरोधामध्ये गेलाय, ही वस्तुस्थिती आहे. आज दुर्दैवानं बोलायला लागतंय, पण भाऊ जे खरे माथाडी नेते होते ते सगळे आता कालबाह्य झालेत. आता सगळे लेबर कॉन्ट्रॅक्टर राहिलेले. सगळ्या माथाडींना देशोधडीला लावून, म्हणजे मी स्पष्ट बोलतो, देशोधडीला लावून सगळे युपी बिहारचे लेबर तिथं आणून भरायचं आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या कंपन्यांकडनं कमिशन घ्यायची, ही आज माथाडींची झालेली परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे मुंबईतली. आणि म्हणून आज अशा पद्धतीनं तिकडं आता काही राहिलेलं नाही. आपल्याकडं जेवढा व्यवसाय वाढवता येईल तेवढा आपण प्रयत्न करायचा आहे. बोंडारवाडी धरणाचं सुद्धा प्रस्ताव आपण हातामध्ये घेतलाय. नक्की बोंडारवाडी धरण होणार आणि हे धरण देवेंद्र फडणवीसच करणार, हे मी इथं तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो. दुसरं कुणीही किती जरी सांगितलं आणि किती जरी घसा कोरडा केला तरी बोंडारवाडी धरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशिवाय कुणाच्या माध्यमातून होऊ शकत नाही, हे ठामपणे या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो. त्यामुळे 100% बोंडारवाडीच्या प्रकल्पाला पण लवकरात लवकर पुनर्वसन वगैरे हे विषय मिटवून ते प्रकल्प कसा सुरू करता येईल हे नक्की आपण नियोजन केलेलं आहे. आता तर भाऊ आपल्या बरोबर आहेत. भाऊंचं तर आधीपासून जर नियोजन होतं की बोंडारवाडी प्रकल्प कसा करायचा, तेव्हा अजून आपल्याला ज्या अडचणी पुनर्वसनाच्या येतात त्याला कुठेतरी सदाशिव भाऊ असल्यामुळं आपल्याला चालना भाऊंच्यामुळे मिळणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आज आपल्या कुसुंबीसाठी हे आतापर्यंत बघितलं 12 कोटीचा निधी हा आपल्या कुसुंबीसाठी आपण दिलेला आहे आणि वेगवेगळ्या याच्यासाठी एवढा विकास कामं आपण आज आपल्या इथली केलीत. आज प्रत्येक गावात म्हणजे आता मला मगाशी कोणतं सांगत होतं की जे विरोधी उमेदवार आहेत आता हे विरोधामध्ये आपल्या उभे राहिलेत, पण यांचा ऊस दरवर्षी आपणच कारखान्याला आणतो. एकीकडे आपल्याला विरोध करायचा आणि दुसरीकडे आपल्याच कारखान्याचा पैसा घ्यायचा. म्हणजे आपण कुठेही विरोधक आहे वगैरे असलं काही बघत नाही. आपण सगळ्यांना समान ठेवून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण आज ऊसाच्या बाबतीत सुद्धा हे जे विरोधक आहेत यांनी सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे की आज आपल्याला खऱ्या अर्थानं आधार जे आहे ते कोण देतंय, कुठल्या पार्टीच्या माध्यमातून होतंय, कोण आपल्या मागे उभा राहतंय, ह्याचा कुठेतरी विचार यांनी सुद्धा केला पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. अशा अनेक विषयात अनेक गोष्टी सांगू शकतो आपण, पण मला आपल्याला एवढंच सांगायचे की निवडणुका तर आहेत, होणार, विरोधक येणार, ठीक आहे, त्यांना काय करायचं करू दे, बोलायचं बोलू दे, आरोप करू दे, पण शेवटी काम कोण करतं, काम कोणाच्या माध्यमातून झालीत ह्याचा विचार आपण मतदार म्हणून केला पाहिजे. शेवटी मी काय तुमच्या माग मशीनच्या इथं उभा राहू शकत नाही की तुम्ही कुठलं बटन दाबताय बघायला, आणि म्हणजे शक्यच नाही ते. पण शेवटी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजेत, विकासाच्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि आतापर्यंत या तालुक्याचा विकास कुणाच्या माध्यमातून झालाय
कोण आमदार, कोण पक्ष, कुठला पक्ष, या सगळ्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे निवडणुकीसाठी. कोणतर आलं, पाहुण्या रावळ्याचा काहीतरी हवाला दिला, पाहुण्या रावळ्याचे संबंध सांगून मतं मागते, ह्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. आज निजरे असू दे, तुमचं करंदी असू दे, आपलं मालचोंडी, तुम्ही कुठल्याही ठिकाणी जावा, आज पाण्याच्या योजना आपण पूर्ण केल्यात, आज रस्ते आपण पूर्ण केलेत, आज अनेक ग्रामपंचायतीची कार्यालय उभी राहिली, आज अनेक ठिकाणी समाज मंदिर उभी राहिली. करंदीला बुवांना माहिती आहे, बुवांच्या एका शब्दावर, मला वाटतं कोविडचा कालावधी होता म्हणजे शेवटचा, पण गेनुबुवांनी शब्द टाकला, एका शब्दावर गेनुबुवांना मी स्वतः माझ्या वैयक्तिक ह्याच्यातनं त्यांना सभामंडप तिथं जो पुढं पत्र्याचा आहे तो त्यांना बांधून दिला, का तर तिथं महाप्रसादाचा कार्यक्रम हा दरवर्षी त्यांचा होतो आणि त्या ठिकाणी दरवर्षी मांडव त्यांना टाकायला लागतो. बुवा म्हटले, बाबा काहीतरी बघा, कायमचं आमचं दुखणं आहे, तुम्ही काहीतरी करा ना. आपण ते काम बुवांच्या शब्दावर आपण पूर्ण करून दिलं, ही वस्तुस्थिती आहे. अशा अनेक आपण विकास कामं केलीत, अनेक अजून करू पुढे सुद्धा. आता तर यापूर्वी आपल्याला मागायला जायला लागायचं, आता तुमच्या आशीर्वादानं देण्याची जबाबदारी आपल्याकडे आली. आता कुणाकडे मागायला आपल्याला जायची गरज नाही, जे आहे ते आपल्या हातात आहे की आपण कुणाला किती द्यायचं आणि आपल्या मतदारसंघाला किती घ्यायचं. आणि शेवटी मला ज्या मतदारसंघातनं घडवलं, ज्या माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला, वडीलधारी लोकांनी ज्यांनी मला आशीर्वाद दिला, आज त्यांच्यासाठी नक्कीच थोडं जास्त काढण्याचा प्रयत्न किंवा जास्त काढण्याचं काम हे मी नक्की करीन. शेवटी तुम्हाला माहित आहे की एखाद्या किंवा आपण आता जेवण बिवणं चालतात, हे जरा गावातला कोण ओळखीचा असलं तर एखादा थोडं मटणाचा रवा बिवा जरा एक्स्ट्रा बसल्या बसल्या आपला मिळतो. तसंच आपलं हे की आता तुमचा मंत्री आहे, त्यामुळे 100% थोडं काहीतरी जावळीला जास्त आणायचं, हे आपलं नियोजन कायम राहणार. काहीतरी जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा जावळीला काहीतरी एक्स्ट्रा आलं पाहिजे, थोडं स्पेशल काहीतरी आलं पाहिजे, हा प्रयत्न आपण करू. पण आता वेळ आली तुम्ही आम्हाला भाजपला साथ देण्याची. आता जबाबदारी तुमच्यावर आली आहे. जे काम आपण केलंय, जो विकास आपण आतापर्यंत भागाचा, तालुक्याचा करत आलोय, आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे मताच्या रूपातनं. आता आपण ज्या पक्षानं आपल्याला एवढं दिलं, ज्या नेत्यांना आपल्याला देवेंद्रजींनी एवढं दिलं, आज त्यांना साथ देण्याची वेळ आता आलेली हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यांनी विरोधकांच्या भुलभुलैयाला न बळी पडता सगळ्यांनी ताकदीनं भाजप बरोबर आणि आपले दोन्ही उमेदवारांच्या मागे उभं राहावा. दोन्ही उमेदवारांचं चिन्ह कमळ आहे, कमळाच्या समोरचं बटन आपल्याला दाबायचंय आणि दोन्ही आपल्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.